आपल्यासोबत गृहराज्यमंत्री पंकज भोयर सर, पाकिस्तानचे जे नागरिक भारतामध्ये आहे सध्या काय स्टेटस आहे, किती नागरिकांना परत पाठवण्यात आलेलं आहे आणि कोणते असे नागरिक आहेत ज्यांना परत पाठवलं जात आहे? आपण सर्वजण जाणतो की नुकताच पहलगाम येथे आतंकवाद्यांकडून एक भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे। त्याचमुळे देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या दिलेल्या आदेशानुसार ह्या देशात जे पाकिस्तानी नागरिक ह्या ठिकाणी आहेत, जे शॉर्ट टर्म व्हिसावर ह्या ठिकाणी आले, त्यांना तातडीनं आपल्या ह्या देशाच्या बाहेर काढण्याची प्रक्रिया ह्या ठिकाणी चालू आहे। आपल्या राज्यात देखील आदरणीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला तसे आदेश दिलेले आहे आणि ही प्रक्रिया त्या पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे। साधारण कधीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि किती नागरिक शिल्लक आहे असा काही आकडा आला आहे? आकडा स्पेसिफिक असा आकडा आलेला नाही, प्रक्रिया चालू आहे। परंतु पोलीस प्रशासनानं जे नागरिक केंद्र शासनानं दिलेल्या निर्देशानुसार बाहेर जायला पाहिजे ह्या सगळ्यांचा डाटा पोलीस विभागाजवळ आलेला आहे आणि 48 तासाच्या आतमध्ये त्यांना बाहेर जाण्याची पोलीस प्रशासन काळजी घेत आहे। जे शॉर्ट टर्म विजावर आले होते असे काही नागरिक आहे की ज्याबद्दल सध्या माहिती मिळत नाही किंवा ते बेपत्ता असं काही? नाही, जवळजवळ पूर्ण माहिती पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि पोलीस प्रशासन अतिशय दक्ष पद्धतीनं आपलं काम त्या ठिकाणी करीत आहेत। यामध्ये आणखी एक महत्त्वाचा विषय की लॉंग टर्मवर विजावर जे लोक आले त्यांना देखील एक भीती आहे, त्याबद्दल काय धोरण आहे? नाही, जे सिंधी समाजाचे लोक हे लॉंग टर्म व्हिसा घेऊन ह्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना कुठलीही पद्धतीची भीती बाळगण्याचं कारण ह्या ठिकाणी नाही आहे। त्यांना ते परिपूर्णपणे आपल्या भारत देशात सुरक्षित आहेत। तुमचे एक मंत्री सहकारी नरहरी झिरवळ यांनी काल असं म्हटलं की लाडकी बहीण संदर्भात जे 2100 रुपयाचं जे चर्चा आहे की त्यांना देऊ पण आम्ही असं कधी बोललोच नाही, त्यांनी 1500 रुपये सध्या जे मिळतात त्यावर खुश राहावं, काय नेमकं वस्तुस्थिती आहे? सन्माननीय झिरवळ साहेबांनी कुठलं वक्तव्य केलं हे तर मी स्वतः प्रत्यक्ष ऐकलं नाही, परंतु आपण सांगितल्यानुसार जर त्यांनी असं बोललं असेल तर सरकार हे कटिबद्ध आहे। निश्चितपणे योग्य वेळेस जे प्रॉमिस, जे कमिटमेंट सरकारने केलं आहे ते पूर्ण करेल। निवडणूक जाहीरनाम्यामध्ये तुम्ही प्रॉमिस केलं, त्यामुळे लाडक्या बहिणीला अपेक्षा आहे की कधीपर्यंत ते प्रॉमिस पूर्ण केलं? या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय सक्षम मुख्यमंत्री आहे। निश्चितपणे निवडणूक जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या निश्चितपणे पूर्ण केल्या जाईल। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम हल्ल्याला घेऊन जो प्रश्न उपस्थित केला सुरक्षेला, की 10 किलोमीटर आतपर्यंत जर का दहशतवादी येत असेल तर मग ज्या सुरक्षेसंदर्भात हे जे दावे करतात ते सगळे फोल आहे आणि कुठेतरी सरकारवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले की नेमकं त्या भागात सुरक्षा का नव्हती? माझी वडेट्टीवार साहेबांना विनंती आहे की त्यांनी बघावं की 2014च्या आधी किती हल्ले झाले होते आणि 2014 नंतर किती हल्ले झाले। हे निश्चितच निंदालायक आहे की त्या दिवशी पहलगामला झालेला हल्ला याचं कोणी समर्थन त्या ठिकाणी करू शकत नाही, परंतु आपल्या देशाची यंत्रणा अतिशय सज्ज आहे आणि आम्ही हा झालेला हल्ल्याचा निषेध त्या ठिकाणी करतो। शेवटला प्रश्न, आज बैठक आहे, कशा संदर्भात बैठक? नाही, आज जनरल माझ्याकडे खनिकर्म विभागात देण्यात आला आहे, त्याच्यामुळे एक आढावा घेण्याकरता ही बैठक आयोजित केली आहे। थँक्यू। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।